वाटलं? जबरदस्त सांगा. जबरदस्त. कसं वाटलं? मी पहिल्यांदा एवढे चांगले ट्रेलर ऐकले. बर्गर पासून पिक्चर सुटला तेव्हा त्यांचं सुद्धा तेच आहे, त्यांनी डायरेक्ट सेल घेतला. समजलं का नाही? वासुमाडी सरचं कसं आहे किंवा सेल बर्गरच्या रूपामध्ये तुम्ही सेल क्लोज कसा करू शकता मान्य करता ना. नॉलेज हे कोणतं गलत नाहीये, नाही ज्याची त्याची शिकवण्याची पद्धत आहे. पद्धत वेगळी आहे. समजलं ना? पण आता विषय असा आहे का आपण हे घेतलं, पण हे रियालिटी मध्ये जोपर्यंत तुम्ही उतरवणार नाही, काय म्हणा ना, हे जे कृती आहे रियालिटी मध्ये जोपर्यंत तुम्ही उतरवणार नाही ना, तोपर्यंत हे सत्यता घडणार नाही. काय म्हणा, सर्वात मोटिवेशनल कोण आहे माहिती आहे का? स्वतःच आहे, स्वतःची परिस्थिती आहे. काय म्हणा ना, स्वतःची परिस्थिती, अनुभव. विषय असा झाला का मी मॅट्रिकले होतो, मॅट्रिक फेल झालो. बापाला माहित होतं का ह्या काही करू शकत नाही, धरलं धंद्यात टाकून दिलं. माझे गुरु सेल्स मध्ये माझे वडील, समजलं, जे सेलिंग ज्यांनी शिकवली हात धरून. त्यावेळी राग येत होता बाबाचा, साला माझ्या वयाचे पोरं बहिणी इकडे तिकडे ऐश करते ना, मला देते जुतो कापसाची याच्या. पण अक्षरशः त्याचं आज समजत आहे का त्यांनी जे शिकवलं ते रियालिटी आहे का मी आज आयुष्य एवढ्या चांगल्या पद्धतीत जीवन जगू शकत होतो. ही शिकवण कोणाची होती? वडिलांची. मान्य करतात. वेळ गेल्यानंतर जसं सरांनी म्हटलं बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले, पण विषय असा होता का जोपर्यंत बाबा होते ना तोपर्यंत काही वाटलं नाही, कारण सगळी जिम्मेदारी कोणावर होती? घर सगळं सांभाळे, बहिणीले सांभाळे, सगळ्याले सांभाळण्याची जिम्मेदारी त्यांची होती. पण गपने ब्रेक लागला, ऍक्सिडेंट मध्ये उभे होते, ऍक्सिडेंट मागून ट्रक आला, उडवून दिला, ऑन स्पॉट ब्रेक पूर्ण खतम केला. समजलं? बाबा यांच्यापेक्षा बलदंड पैलवान माणूस होते. समजलं? विषय असा, बाबा गेल्यानंतर व्यवहार काहीच माहित नाही. ज्याच्याकडे पैसे होते त्याने पैसे दिले नाही. काय म्हणतो, धंदा पूर्ण डुबला, कारण व्यवहार बाबाला माहित होता ना. झिरो असं होतं का एक टाइम होता का साला पोते लावून होतो मी करंजी या गावात. हायवेले करंजी आहे, तुम्ही मनी जर कधी गेले असेल ना तर करंजी गावाहून झाला नॅशनल हायवेले. डिसिजन घेतलं त्या करंजीत नाही राहायचं, डायरेक्ट कुठे चालला गेलो पांढरकवळा. पांढरकवळ्यात एका मित्राला काय म्हणलं, खिशात 10 रुपये नाही सर, बाबा मेल्यानंतर 5व्या 7व्या दिवशी. कसं आहे, तुमच्यासोबत जर एखादी घटना जर घडत असेल ना तर ते घटना चांगल्यासाठी घडली, त्या घटनेतून काहीतरी तुम्ही शिकता. ज्या दिवशी 5व्या दिवशी त्याला जाडून आलो ना, 5व्या दिवशी दिमागात एक क्लिक केलं का म्हणलं बाबा गेले, पण जे आहे ते तर वाचव, म्हणजे आई. समजलं ना? आलो सर, एका मित्राला म्हणलं तुझ्याकडे राहा, तुम्ही एक रूम देते का? म्हणजे बिंदास्त आहे. 4-4 महिने भाडं देऊ शकत नव्हतं सर मी, एक कंडिशन होती पांढरकवडे. पण त्यानं काही म्हणलं नाही, ते बाकी जायले तो भाड्यासाठी करे, पण मला काहीच नाही म्हणे. त्याला माहित होतं या देते. विषय असा, पण दिमागात त्या दिवशी क्लिक झाला का ज्या दिवशी बाबा मेले ना त्या दिवशी काही जणांच्या, म्हणजे माझ्या फॅमिली खूप मोठी आहे आणि फॅमिली रईस आहे, कारण माझ्या आईला 7 भाऊ आणि बाबाला 7 भाऊ. आईलाही 7 आणि बाबालाही 7. एक मोठा भाऊ आमदार आहे आजच्या पोझिशनला आदिलाबादले. काका मोठे वडील मेडिकल ऑफिसर आहे. झाला बाबा गेल्यानंतर त्यांच्या मनात काय विचार चालू का याच्यापाशी शेती नाही, वाडी नाही, काही नाही, काही नाही, हा जगन तर जगन कसा? कारण डिपेंडेंट कोणावर होतो? बाबावर. तेव्हा एक कोणती तरी गोष्ट तुमच्या जीवनात अशी घडू नये का ज्या गोष्टीला तुम्ही क्लिक जर केलं तर तुम्ही सक्सेसच्या मार्गाने चालले जाता. काय म्हणतात, बाबाची डेड बॉडी पीएम करून डेड बॉडी टाकायला घेऊन गेलो ना तर जागा नव्हती, बाहेरच्या बाहेरूनच त्याला घेऊन जात. भरपूर मोठा वाडा आहे, पण कोणाच्या घरी कोणी टाकू दिलं नाही, कारण माझं अस्तित्व काहीच नव्हतं. दिमागात क्लिक केलं, चला याच गावामध्ये असं मोठं घर बांधणार त्याच दिवशी का साला आसपासच्या 4-5 गावामध्ये कोणाचंच नाही राहील. आणि आग अशी लागली का तिथून कामाची सुरुवात केली, पण कामाला रस्ताच भेटेल. काम करायला मी तयार, काही द्या, हमाली दे, काही करायला तयार.
काय म्हणतो विकण्याचं नॉलेज आहे, सगळं आहे, पण रस्ताच नाही भेटला. रस्ता भेटला डॉक्टर भारत राठोडच्या माध्यमातून. समजलं? रस्ता कोण दाखवला? त्यांनी सांगितलं का एक प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट बेस्ट आहे, त्याचे रिझल्ट आहे. कारण आपल्यामध्ये मी मगाशी सर सांगितलं आपल्या ऐकण्याची लई क्षमता आहे. कोणी जर चांगलं सांगत असेल तर त्याचं ऐकायचं. त्यांनी सांगितलं असं असं केलं तर असं असं होते. मला ते बाकीचं दिमागात नाही आलं, पैसे किती भेटते हे सांगा. कारण मला गरज कशाची होती, मी माती विकायला तयार होतो आता. कारण गरज कशाची होती, कारण मार्केट माती घ्यायला तयार आहे. समजलं? गरज कशाची आहे? पैशाची आहे. म्हणलं तुम्ही काही सांगा, काही बी करायला तयार हो. ते सरेंडर जे म्हणे नाही का ते मगाशी, खरंच या माणसाला जर 3 महिने सरेंडर करून दिलं ना मेघराजची, 100% तुमचा क्राऊड मी पाहिला डोळ्यानं वाढवत्या. समज मी डॉक्टर साहेबाला 100% सरेंडर झालो. तुम्ही सांगा ते करायला तयार आहो. काय म्हणत तुम्ही आता तरी एवढे आहे. ज्यावेळेस सुरुवात केलो ना 183 लोक होते माझे, फर्स्ट LDP माझा. पण कसं आहे, कुठं जिथं चांगलं होते ना तिथं वाईट सुद्धा होते. त्या दिवशी शंकर कुंगाडकरची गाडी घेऊन गेलो सर या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर. माझी मोठी पोरगी लहान होती, जास्तीत जास्त 1.5-2 वर्षाची पोरगी होती. समोर बसली टू व्हीलर घसरली, मी ते दोघे जण पडलो. इथून हात गेला पोरीचा. तसाच आईले हँडओव्हर केलं. मी दवाखान्यात सुद्धा नाही नेलो, कारण 2 ट्रॅव्हल्स माझ्या लागून होत्या मोठ्या, लोक येऊन होते. मी सरळ चाललो, मी झोपलो नाही, पोरगी झोपली नाही. आईनं केलं अरेंजमेंट. पण त्या दिवशी पुन्हा एक माइंड मध्ये घेतलं का साला आता येईल 2 व्हीलरवर नाही बसवायचं. समजलं? इथून गेल्याबरोबर 1.5 महिन्यामध्ये मी माझी डिझायर आणली. समजलं? वर्क या पद्धतीनं केलं का मी पागल बनलो या वर्किंगसाठी. समजलं ना? आजही इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे का माझ्यासाठी? वर्क आहे, काम आहे. समजलं? जोपर्यंत कामावर प्रेम करसान नाही ना तोपर्यंत शक्यच नाही आहे तुम्ही सक्सेसफुल का. तिथं आता 200 लोक होते, 200 मध्ये 52 आपणच होतो. 52 मध्ये ते तुमचं चढोकर सरचं एकच युनिट आहे. चढोकर सर, तिवलकर सर आणि टोसर सरचं हे एकच आहे. माझ्यापाशी 11 आहे आता. समजलं का नाही? समजलं? वर्क या पद्धतीने आजही त्याच पद्धतीने. माझे फोटो पहा तुम्ही, रात्री 2 वाजता 3 वाजता टाकतो. काय म्हणा, आपल्याला जर आपली तकदीर जर चेंज करायची असेल ना तर एक मुस्त नाव पर्याय व्यवस्था आहे समर्थ सक्सेस लाईफ. याच्यामध्ये मेहनत करा. 2 वर्ष जर मेहनत केले ना, 8 दिवस जरी झोपून राहिले, रात्री तुमचं पेमेंट काहीच नाही. माझं पेमेंट कमीत कमी 20,000 रुपये आहे. आजचंही येते. मी कुठं आहो? तुमच्या सोबत आहो. समजलं का नाही? समजलं का? तुम्ही झोपून आले, मी चेअरवर बसून आलो ड्रायव्हर पाशी. तो ड्रायव्हर झोपते का काय त्या गाडीत? काहून नाही विचार केला असता का याच्यात एखादी सीट नाही भेटत होती का मला? कोणाला म्हटलं ते लोक पनिशमेंट घेत आहे ना, मला अधिकार काय? लीडरशिप यायला म्हणते. मी म्हणू शकत नव्हतं का एखाद्याला सरकवून जरी मी सरकवलं असतं, झोपून कुठे जात होतो मी? मग कशासाठी? कारण ते लोक सीटवर बसून येत आहे ना. काय म्हणत आहो? समजलं का? हे करणं गरजेचं आहे. समजलं? लोक वाढवून जर मोठा पैसा येत असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये. काय म्हणत? पाठ का करा लागते? जे पुस्तक दिलं तुम्हाला बुकलेट ते पूर्ण पाठ करा. पोरासोबत बसून नाही का आपण होमवर्क करायचं. आपलं पाहिजे तेवढंच नॉलेज पाहिजे. अति नॉलेज सुद्धा हानिकारक आहे. का म्हणा? अति नॉलेज सुद्धा हानिकारक आहे. जेवढं पाहिजे तेवढंच नॉलेज. आरतो आहे ना, आरतो ना हाडाचा आजार बसते. विषय क्लोज. तो जर जास्तच किडेकांडी केला तर समोरचा इलाज आहे का आपला मोबाईल आहे बोलत बसर आहे. समजलं का नाही? मोठे डॉक्टर आहे. बोला विषय घंटे बोल तुला का विचारायचं आहे ते विचार. काय म्हणत हे व्यक्ती हँड ओव्हर करा. माइंड मध्ये जास्त क्रिटिकल करून बसायचं नाही. समजलं? आपलं तकदीर आपण 2030 नंतर मी सांगत होतो. कॅल्क्युलेशन देणं खूप कमी सांगितलं. मी हर मीटिंग मध्ये कॅल्क्युलेशन सांगतोय. समजलं? हर मीटिंग मध्ये तुम्ही तुमच्या पोराची फीस पाहणं किती आहे? काय मॅक्झिमम 40-50 हजार रुपये फी आहे ना आजच्या पोझिशनला. काय म्हणत? त्याचा सगळ्या खर्च जर पकडला तर 1-1.25 लाख रुपये आरामसे जाते एका पोराचे. का
जर 1.25 लाख रुपये तुम्ही शिक्षणावर खर्च करत असाल तर मॅक्झिमम 4 लाख रुपये उत्पन्न तुमचं पाहिजे. काय कुठून येणार? 30-40 हजार रुपये महिना कुठून येणार? का पर्याय आहे आपल्यापाशी? शेती तर यंदा पूर्ण आपल्या विदर्भाची कोलॅप्स आहे. का पर्याय आहे? जर एक बॉटल दररोज विकून जर तुमची तकदीर चेंज होत असेल तर का बरं नाही विकायची? महाअमृत ज्यूस 1100 रुपयाची भेटते, 1800 रुपयात तुम्हाला मार्केटला विकायची आहे. कशी विकायची? कशी विकायची मला हे सांगा. 45 प्रकारचे फळं जर आणतो म्हणलं तर किती रुपयाचे होईल? 15 दिवसाचे 45 प्रकारचे फळं आणायचे आहेत. समोरच्या व्यक्तीला हे समजून सांगायचं का 45 प्रकारचे फळं आहे जर आणतो म्हणलं, सेब सगळेच समजलं, अंगूर हे ते सगळं आणतो म्हणलं किती रुपयाची होईल? कोण म्हणते? 1700 रुपयाचं माझी पोरगी एकाच दिवशी खाऊन घेते. आई पोरगी भाषा विसा सब गायब. काय म्हणत? 45 म्हणत आहो मी. किती प्रकारचे? 45. विकायचं कसं? त्या समोरच्या व्यक्तीला पटवायचं कसं? पण त्यांना एक प्रश्न करा सिंपली का 45 प्रकारचे फळं जर आपण आपल्या घरी आणून खातो पैसे किती लागते? कमीत कमी 12 ते 13 हजार रुपये. तू सेब घ्यायला गेला ना कसं आहे तरी 400 रुपये आहे. काय म्हणत? कॅल्क्युलेशन करा. त्याला सांगायचं का 45 प्रकारच्या जडीबुटीचा हब आहे तर तुला मी किती रुपयात देतो? 1800 रुपये. ते 15 दिवसासाठी घेणार नाही का? ते खाल्ल्यामुळं काय होते का तुला रोग प्रतिकार शक्ती वाढवते आणि कोणताही आजार तुझ्या शरीरावर येऊ शकत नाही. 200 बिमारी कव्हर अप करते. डायबिटीज पासून तर सगळेच बिमारी घेईल का नाही घेईल? तो किती सिंपल नाही. जर तुम्ही 1800 रुपयात ती बॉटल विकली तर 700 रुपये एक बॉटल डेली, 700 रुपये रोज, 21,000 रुपये महिना. सरळ आहे काय म्हणत? आणि त्याला अटॅचमेंट जर अर्थ मारला तुम्ही पुन्हा बेस्ट. 50च्याच वर जाते मग. पुन्हा बेस्ट. काय म्हणत? सकाळपासून संध्याकाळपर्यंत 1 वर्ष आतोनात मेहनत करा. काय म्हणत? काही झालं पाहिजे आपल्या दिमागात हे आलंच नाही पाहिजे. काही झालं तरी आपला सेल आला पाहिजे. काय म्हणत? सेल सेल सेल. 1 वर्ष पागल म्हणा. काय म्हणा? नाही होऊ शकत असा विषय नाही आहे. आपल्यापाशी काही लेडीज आहे ज्यांचं उत्पन्न आज 5 लाख 10 लाख 15 लाख, एक गुढी आहे 70 लाखावर आहे. 4 वर्षामध्ये 70 लाख रुपये. एक म्हातारी 67 वर्षाचं वय. सूर्यवंशी मॅडम 67 आहे का? समजलं? 67 वर्षाची म्हातारी, तिची तब्येत नव्हती म्हणून इथं नाही आली. ते जर त्या बाया एवढं जर कमवत असेल तर तुम्ही का नाही? आपल्यामध्ये काही कमी आहे नाहीये. अनेक लेडीज आहे ज्यांना कामाची गरज आहे. युनिटी बनवा ना. बचत गट बनवता ना? हा, बचत गट बनव. आहे ना? आहेच का नाही? आहे ना? मला हे सांगा, तुम्ही एक ग्रुप लीडर, अध्यक्ष, एक सचिव, ठीक आहे, आणि 10 बाया, असंच आहे ना? म्हणजे 12 बायाचा एक ग्रुप, 3 आहे म्हणजे 13 लोक आहे. त्याच्यात 3 पद निवडले, 12 पकडू आपण. मान्य करा. इथे धंदा करणे. इथे काय करायचं? तुम्ही एक आहे ना, तुमचे 11. किती? तुम्ही एक आणि तुमचे 10 पकडा. जाऊ दे. किती बाया? 10 बायाने तुमच्या घरी दररोज एक बॉटल विकली. किती बॉटल चालल्या? किती बॉटल चालल्या? म्हणजे 1.5 आयडी गेली का नाही? त्यांनाही तेच सांगायचं का तू बचत गट निर्माण कर. त्यांना काय सांगायचं? तूही बचत गट निर्माण कर. तुझ्याही 10 बाया आणि तू एक. समजलं ना? म्हणजे 10 बायाने 10 बाया आणल्या. किती झाल्या? 100 बाया. 111. 11. तुम्ही ते 10 सोडूनच देत आहे. 111 बायाने जर एक बॉटल विकली तर किती बॉटला गेल्या? गेल्या का नाही गेल्या? समजलं?
त्यांना डुप्लिकेशन करायला लावा. तिसरा पाऊल, पहिला पाऊल तुमचा, दुसरा पाऊल त्या बायाचा आणि तिसरा पाऊल त्या 100 बायाचा. किती झाले? हा 1000 झाले असेल. 1000 झाले. 1200 बाया. आता सांगा का एका बाईने एक बॉटल दररोज विकली म्हणजे किती झाले? 1000 बाटला गेल्या तुमच्या ऑर्डर मध्ये. 4 स्टेजेस आहे. किती स्टेजेस आहे? धंदा एवढा सिंपल आहे. मी सांगत आहो, गरज नाही आहे का? तुमच्या बचत गटाच्या बाया आहे, यांना पैशाची खरंच गरज आहे का नाही आहे? अरे त्या बँकेतून कर्ज घेते ते कोणती बँक? अरे त्याच्यावर साला 25 दिले तर 50 वसूल करते. गरज आहे का नाहीये? काय म्हणत आहो? कशाले बँकेतून कर्ज घ्या लागते? हे जर बॉटल विकली तर घ्या लागते? नाही घ्या लागत. काय म्हणत आहो? एक आर्थोचा बॉक्स किती? एक आर्थोचा बॉक्स काही बी विका ना. एक आर्थोचा बॉक्स जर एका बाईने 6 पेशंट जर केले दररोजचे, किती? 6 पेशंट 1000 रुपयाप्रमाणे. 6 पेशंट बॉक्स आला किती? 5000. त्या बाईला 1000 रुपये भेटले म्हणजे तिला किती भेटले? 30,000 रुपये महिना झाला ना. 6000 भेटले, 5000 मायनस करा, 1000 रुपये त्याचं प्रॉफिट. असं जर 30 दिवस केलं तर तिचे पैसे किती झाले? 30,000. 30,000. दररोजचे 1000, 6 पेशंट दररोज म्हणजे किती झाले? 30,000. पेअर धरत नाही. समजलं? पेअर नाही धरत आहे. फक्त रिटेल प्रकट आहो मी. ते कंपनीकडून येणारं प्रॉफिट सोडून द्या. हे अल्लं. मी तुम्हाला का सांगत आहो? रिटेल. समजलं ना? त्याच कॅल्क्युलेट करा तुम्ही. जे बचत गट तुम्हाला समजते ना त्याच भाषेत समजवतो. बचत गट निर्माण केला, 10 बायाने 10 बॉक्स विकले तुमचे, त्याईनं विकले. आता तुम्ही रिटेल कमवलं 1000 रुपये, 30,000 ते. समजलं ना? आता 10 बायाने 10 बॉक्स विकले म्हणजे तुमच्या अंडरमध्ये बॉक्स किती गेले? 10. 10 बायाने एक बॉक्स विकला, 6 पेशंट केले हो. म्हणजे किती बॉक्स गेले? 10 बॉक्स. 5,000 रुपयाचं उत्पन्न तुमचं झालं दररोजचं. त्यांना कॅल्क्युलेट करायचं का तुला 1000 रुपये रोज पाहिजे ना, मग 6 पेशंट कर. किती? मग तिला सांगायचं का मी असं असं केलं, मी बचत गट निर्माण केलं, ये तू कर. तिनं जर केलं ना तर 100 आणि 100 बायाने एक एक बॉक्स विकला तर 100 बॉक्स गेले. 50,000चं उत्पन्न तुमचं. आणि त्या 100 बायाने जर 10,000चा बचत गट निर्माण केला ना तर 1000 म्हणजे तुमचे बॉक्स किती गेले? 1000. 1000. डेलीचे 15,000 आले का नाही आले? सिंपल वे. काय म्हणा, जास्त लोक लागत नाही. तुमचे तास निर्माण करा. अशा लेडीज निर्माण करा का ज्या लेडीजला खरंच कामाची गरज. 300 रुपये रोजान जाताच नाही ना निघाले. जाताय ना सकाळपासून 8 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाताय ना. अरे मग एक बॉटल विक ना बाई. साला एक पेशंट जरी केला ना तरी तेवढे पैसे भेटते ना. 1-2 पेशंट जरी केले ना दिवसभराचे तरी 400 रुपये रोज भेटत आहे ना. हा? का? पण विकायची आपल्यामध्ये आवड होती. या विकल्यामुळं तकदीर चेंज होती. मी तुमच्या समोर प्रत्यक्ष उदाहरण आहो का. तुम्हाला 5 असेल तर घरी या, आईला भेटा. आई पूर्ण हिस्ट्री प्रत्येक व्यक्तीलाच सांगत राहते, हे असं होतं तसं होतं. काहीच नाही मला यायची आहे. बाकी दुसरं कोणताच विषय नसते. तोच विषय आहे. बस जो आला त्याला बाई कर रे, बाई कर रे. समजलं? समजलं? तकदीर जर माझी चेंज होत असेल तर तुमची सुद्धा चेंज होते. काय गोळा करा. जेवढ्या लेडीज होते तेवढ्या लेडीज गोळा करा. ज्या आल्या त्या ठीक, नाही आल्या तरी ठीक. का तुमच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर एवढी आहे का एक माणसाला पैशाची व्हॅल्यू राहत नाही. समजलं? मी जर नाही का इथे गेलो भाजीपाला आणायला, मी कधीच हिसाब करत नाही. तो म्हणला 50 तर 50 घे, मोकळा होय. पण त्याच जागी जर आई जर गेली तर
आई बार्गेनिंग करते, हो. मान्य करता ना. मी 17 वेळा म्हणतो अरे बार्गेनिंग नको करू, कारण ते बिचारा कंटिन्यू 10 रुपये जास्त घेतात, घेऊ दे काय म्हणत. पण बार्गेनिंग करतेस, तुमच्यामध्ये तेच आदत करता ना. तुमच्या घरचा माणूस जर गेला ना तो कधीच बार्गेनिंग करत नाही, तो जेवढे पाहिजे तेवढे पैसे देऊन टाकते ना. तर माहिती तो डोकं दुखाल की पुरत नाही. नाही ना, पटकन माणूस नाही करू शकत. करतच नाही. याचं कारण आहे, तुम्हाला 20 रुपयाचं महत्व आहे, एका माणसाने नाही. समजलं ना. एका माणसाला 20 रुपयाचं महत्व नाही, पण एका बाईला 20 रुपयाचं महत्व आहे. समजलं. 1 रुपयाचं सुद्धा आहे. समजलं का नाही समजलं. हा? का? आता पाहिलं ते ना, आमच्याकडे रांगोळी मयूरची सासू. करू. मयूरची सासूबाई कुठे गेले. हे इकडे अरे 10% डिस्काउंट दिल्यानंतर 250 मध्ये तेच म्हणे ते 200. म्हणजे विचार करा तुम्ही काय म्हणत ना, बार्गेनिंग किती का. समजलं का. म्हणजे किंमत माहित आहे का तेवढ्या रुपयाची का होते. जर हे सवय लावू शकलो आपण तर 100% तुम्ही मोठा पैसा कमवू शकता. 10 लोक लागते तुमच्या अंडरमध्ये, 10 लेडीज निर्माण करा तुमच्या सोबत. काय म्हणा. आता एक ग्रुप आला माझ्याकडे यवतमाळमध्ये, अर्चना राठोड म्हणून आहे एक बाई. ते का करते माहिती आहे का, तिची स्वतःची कार घेतली तिनं 1.5-2 लाखाची डिझायर. त्या कार मध्ये 5 बायाले बसवते, ते स्वतः चालवत नाही का, मग फिरते खेड्या हा. दररोज 2-3 बॉक्स विकून आणते. घोडका लेडीजचं जर पाहिला ना, समजलं ना, कोणी घेऊन घेते. 4-5 लोक एका ठिकाणी गेले ना तर तुमचा मालही सेल होतो. एकटे नाही जाऊ शकत ना, मग 2-3 जण ते तयार करा, 2-3 जण मिळून फिरा ना. हे बरोबर आहे. जे रिटेल येते ते वाटून घ्या ना. समजलं का नाही समजलं. सिस्टीम कडून जे येते ते पैसे येतेस का. असं करा. जसा धंदा करायचा आहे तसा धंदा करा, फक्त पैसे आले पाहिजे. पाहिजे, Yes. अकाउंटले पैसे आले. बढिया. कसं आहे का हा? सर यवतमाळ काय? कसं आहे का, पैसे आले पाहिजे, आपल्या घरी पैसे आले पाहिजे. कारण पैशानंच किंमत आहे. त्याचा कार्यक्रम झाला ना, सिंहाचा मोठा वाटायचा हातभार देत. त्याच्याच असते कुठे आज नाही, आपले अमरावती जिल्ह्यातले जेवढे प्रोग्राम होतात हा झालं. हो तू आता फाईन 3 मार, लाख लागत असेल तर 1 लाख खर्च पण असतो. मग त्याला थांबव, लाव बरं फोन संदीपले.